स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। शोभना, कसं वाटतंय आता? बरं वाटतंय ना? हो, काही त्रास नाही ना? नाही नाही, अजिबात त्रास होत नाही. औषधं घेतलीस? हो, मृण्मयीनी आणून दिली ना आता. हो. खूप गोड मुलगी आहे ग. आम्ही आल्यापासून पाहतोय ना, किती काम करते ती आमचं. नाही तर इतक्या परक्या माणसाचं करतं का कुणी? खरंच खूप गुणी मुलगी आहे ती. तिचं वागणं, बोलणं, राहणं थोडंसं मॉडर्न असलं ना तरी मनाने अतिशय साधी, सरळ, खूप मनमिळावू आहे. ती घरात असली ना की कसं घरामध्ये चैतन्य असतं नुसतं. खरंय, आम्हालाही खूप आवडतं तिचं बोलणं आणि वागणं. सहजच आली आहे का ग? हो, सहजच आली आहे ती. कदाचित इथे काही फॅशन शो वगैरे करायचा असेल तिला, तसं काहीतरी म्हणत होती ती एकदा. आम्हाला वाटलं. काय? हाय, आले रे निखिल. आले सो मी. अरे तो एवढ्या चळवळ्या झाल्या, सारखा पुढे सरकण्याचा प्रयत्न करतो. परवा रात्री लावलेली उशीच ढकलून दिली. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, मोठा झाला की मारामाऱ्या करणार. नक्की करणार, माझ्यासारख्या पण वाईट लोकांची. आणि सानिका तर सांगत होती कनू चालायलाच लागली म्हणे. घेऊन यायला सांग ना तिला. ए सॉरी सॉरी, मला माफ करा, माझ्याकडनं एक अक्षम्य अपराध झालेला आहे. अरे काय नाही, तिचा फोन आला होता मगाशी, ती येणार होती पण येऊ शकली नाही. काय 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 म्हणाल? आणि हो, ती म्हणते की आपण सगळ्यांनी म्हणून कुठेतरी टूर वर जाऊया म्हणून. गुड आयडिया. गुड आयडिया काय, सध्या तुला कुठेही जाता येणार नाहीये. मला पण सुट्ट्या नाहीयेत, माझ्या जाम सुट्ट्या झाल्यात. अरे मे मध्ये जाऊ ना आपण, असं काय करताय? काय प्रॉब्लेम आहे? वैष्णोदेवीला जाणार असाल तर मी पण येणार. अरविंदा. वैष्णोदेवी? वैष्णोदेवी नाही, ते उधमपूरला चाललेत सगळे. उधमपूर? काय असतं रे विशेष तिथे? आता ते विशेष म्हणजे बघ, तिकडे अतिरेकी असतात खूप. तुला कोथिंबीरीच्या वड्या येतात ना, त्यांना खाऊ घाल तिकडे जाऊन. बहिणीची चेष्टा करतो माझ्या. चेष्टा करतो मेल्या माझी. असं करूया ना, आपल्या सगळ्यांना जेव्हा वेळ मिळेल ना सगळे मिळून जाऊ. येस. हे नाही, त्याच्या आधी मला एक काम करायचं. मला आईला अष्टविनायकाला घेऊन लक्षात आहे. अरे मग एक वेळा त्याचा कोप परवडला, तुझा नको पाहिजे. आई, ए आई, आई, इकडे आहेस हो तू? कधीपासून शोधते मी तुला, आणि तू माझं काहीच का नाही केलंस ना? माझी स्कूल बॅग भरलीस, माझा युनिफॉर्म नाही काढून ठेवलास, आणि का उठवलं नाहीस मला? किती लेट झालाय आता. आणि मला डब्यात काय देणार आहेस? ए सांग ना, मला पोळी भाजी नकोय. आई, आई. मयू काय झालं? बघ ना रे, आई माझ्याशी बोलतच नाहीये.
माझं काहीच केलं नाहीये तिने. मीच सांगितलंय तिला तुझ्याशी बोलायचं नाही म्हणून. तुला आवडत नाही ना अरे पण मयू? नाहीतरी ती काय करते ते तुला अजिबातच पटत नाही. जी सावत्राई आहे ना ती. विषय संपला. बाबा 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 पाहिलंच ना, आपल्या नवीन घरासाठी किती धावपळ करायला लागते आईला. 100 ठिकाणी फेरे मारायला लागतायत, बँकेत जायला लागतंय, केवढी कागदपत्र गोळा करायला लागतात. ए आर्य, आपण बँकेतल्या कामाविषयी मावशीला विचारायचं का? नको नको. पण आपली सानिका मावशी अशी आहे ना, ती सगळ्यांना सगळं सांगून टाकेल. हे आपल्या दोघांचंच सिक्रेट आहे की नाही? मग सगळ्यांना आपण सरप्राईज देऊ. या गेले काही दिवस मी या सगळ्या कामाच्या धावपळीत आहे म्हणून तुझ्याकडे मला लक्ष देता येत नाहीये. पण तू रागवला नाहीयेस ना माझ्यावर? सोनू, हे सगळं आई तुझ्यासाठी करतेय. तुला माहितीये, आपल्या नवीन घरात ना तुझ्यासाठी एक खूप छान बंक बेड बनवलाय. आणि मग त्याच्यात तुझी सगळी खेळणी ठेवायची. खूप 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 सॉफ्ट टॉयज. बॅटमॅन ठेवायचा, सुपरमॅन ठेवायचा, मिकी माऊस ठेवायचा, डोनाल्ड डक ठेवायचा. मग तू खुश होशील ना? मग रागवणार नाहीच ना आपल्या आईला. पिल्लू, तुझी आई खूप श्रीमंत नाही, पण ती जी काय धावपळ करते ना, जे कष्ट करते ते फक्त तुझ्यासाठी आहे. फक्त तुझ्यासाठी. एकदा आपण आपल्या नवीन घरी गेलो ना की मग मी तुला खूप वेळ देणार. मग तू आणि मी आणि तू. कळतंय ना तुला आर्य? या या. हा, मी तुम्हाला सांगतो. 1-2 मिनिटात सांगतो. जरा होल्ड कराल का प्लीज? हा. ऍश, माझी येलो कलरची फाईल कुठे आहे कोटेशन्सची? हा साहेब, 1-2 सेकंड जरा होल्ड करा प्लीज. मी बघतो. हा हो ना, हो. हा, मिळाली. 1 सेकंड. नाही आय एम सॉरी, ही दुसरीच फाईल आहे. मी एक काम करतो, तुम्हाला संध्याकाळी सांगितलं चालेल का? आय एम सो सॉरी सर. या, थँक्यू सो मच. बाय. प्रेग्नन्सी केअर? ही मासिका इथे काय करते? डज दिस मीन? ओ नो, बट हाऊ इज इट पॉसिबल? तसं खरंच असेल तर, पण हा विषय ऍशकडे कसा काढू मी? तसं काही नसेल तर उगाचच हर्ट होईल ती. मोठ्या मुश्किलीने सगळं चांगलं चाललंय आणि पण मग कोणाला विचारू? येस, अवीला नक्की काहीतरी माहित असेल. हॅलो. हॅलो अवी, मी अनिश बोलतोय. हा, बोला ना. अगं, तुम्हाला त्या दिवशी म्हणालीस आणि आलीच नाहीस तू. अरे, मला जमलंच नाही यायला. जाम बिझी एरिया आली मी. आता आज तरी नक्की भेटणार आहेस का तुम्हाला? मी प्रयत्न करते.
हे बघ, प्रयत्न नाही, तू जर का नक्की येणार असेल ना तरच मला सांग. अरे पण खूप महत्वाचं काम आहे ग, असं फोनवरती नाही सांगता येणार. तू भेट मला, मग मी तुझ्याशी बोलेन. बाय. बाय. जगदीश, मी आज सकाळी बँकेमध्ये गेले होते. बर. सगळी कागदपत्र घेऊन गेले होते. मला काय वाटत नाही लोन मंजूर व्हायला काही प्रॉब्लेम येईल म्हणून. पण मॅडम वृंदावन सोसायटीचा फ्लॅट नक्की ना मॅडम? हो, नक्की म्हणजे काय? अगदीच नक्की. कारण मॅडम खरंच खूप छान फ्लॅट आहे मॅडम. आणि मॅडम ओनर आपल्याला फार चीप मध्ये विकतोय. त्यांना पैशांची प्रचंड गरज आहे. नाही तर एवढ्या स्वस्तात फ्लॅट आपल्याला कुठे मिळणार मॅडम? 24 तास पाणी, प्रशस्त गार्डन, जकास फ्लॅट आहे मॅडम. हे 10व्यांदा सांगतोय आता तुम्हाला. मॅडम हा माझा धंदाच आहे तो. पण मॅडम तुम्ही माझं नाव काढाल निश्चित. जकास फ्लॅट आहे. मला वाटतं उद्या एकदा त्या घराच्या ओनरशी बोलून घेऊया आपण हो. की पैसे कशा मोडले द्यायचे, कसं पेमेंट करायचं. चालेल मॅडम. येऊ मग मी. ओके, बाय. थँक्यू. हाय. हाय अवी. शेवटी आज तो दिवस आला जेव्हा तुला माझ्याशी बोलण्यासाठी थोडासा वेळ मिळाला. आय एम बिट रिलॅक्स टुडे. बोल. बस ना, ये. बोल. अवी, 3 वर्षांपूर्वी मी तुला एक प्रश्न विचारला होता, तोच आज पुन्हा विचारला. तू माझ्याशी लग्न करशील? हे बघ अवी, मला हे माहिती आहे की तू माझ्याकडे फक्त मित्र म्हणून पाहतेस, पण मैत्री ही प्रेमाची सुरुवात नाहीये का? आणि आपली मैत्री किती जुनी आहे. हे बघ अवी, तू मला खूप छान प्रकारे ओळखतेस. मी तुझ्यापासून काही लपवलेलं नाही. तुला माझ्या आयुष्याबद्दल सगळं माहिती आहे. त्यामुळे मी तुझी फसवणूक करण्याचा प्रश्नच येत नाही. अवी, मला खरंच असं वाटतं, जर आपण लग्न केलं तर आपलं पुढचं आयुष्य खूप सुखात जाईल. आणि लग्न अशाच व्यक्तीशी व्हावं ज्या व्यक्तीचं आपल्यावरती खूप प्रेम असेल. माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे अवी. आजपर्यंत मी खूप वाट पाहिली, पण आता आज मला तुझ्याकडून उत्तर हवंय, आत्ता, या क्षणी. अवी प्लीज. अनिश, अनिश, मला तुला दुखवायचं नाहीये. मला कधीच तुला दुखवायचं नव्हतं. पण आता मला वाटतंय की कदाचित तू म्हणतोस ते खरंही असेल. आजपर्यंत मी ज्याला मैत्री समजत होते ते कदाचित प्रेम असेल, किंवा आज ना उद्या मी तुझ्यावर प्रेम करायला लागेल. तयार आहे तुझ्याशी लग्न करायला.
हॅलो अनिश, अरे अवंतिका बोलते. बोला. अरे मला हे आज ऑफिसमध्ये इतका वेळ लागला की आज जमेल असं नाही वाटत. अवी, तुला खरंच काही काम आहे का निखिल बरोबर कुठे बाहेर जायचंय? अनिश, तू काय वाटेल ते काय बोलतो? शिखर, मयू कुठे आहे? आहे ना, वरच बसली आहे. ते मी आता डॉक्टरांकडे जाऊन आले. मग असं की शिखर, सांगा ना मयू कुठे आहे? अगं आहे वर. तुम्ही या. मयू, मयू. देवा, तेव्हा मी आईची खूप वाईट वागले. तिला सावत्र म्हणाले, पण ती तशी नाही आहे रे. मीच वाईट आहे आणि म्हणूनच आईने मला अशी शिक्षा दिली. आय एम सॉरी देवा, पण आता दुसऱ्यांना माझ्या आई मायापासून दूर नको करू. मलाही आई हवीच आहे. प्लीज प्लीज तिला माझ्याशी बोलायची बुद्धी देशील ना? देशील ना देवा? तथास्तु. आई, वेडाबाई, रडते कशालास? आय एम सॉरी आई. तुझा गैरसमज दूर झाला ना? मग झालं. हो, पण तू का माझ्याशी अशी वागलीस? तू मोठी आहेस ना. मी नाही बोलणार तुझ्याशी. मी रागावले तुझ्यावर. बरं बाबा, मग आम्ही पण तुम्हाला एक गोड बातमी नाही सांगणार. कसली बातमी? सांग नाही, सांग आई, सांग. मयूशी खेळायला आता आपल्याकडे छोटस कोणीतरी येणार आहे. मैथिली? म्हणजे तुला बाळ होणार आहे आई? किती मजा येईल. मला लहान मुलं खूप आवडतात. मी त्याच्याशी खूप खेळीन, त्याला फिरायला घेऊन जाईन, त्याला भरवीन. खूप मजा येईल आई. अवी, गेले काही दिवस ऍश माझ्यापासून काहीतरी लपवायचा प्रयत्न करते. मला माहित नाही काय. बऱ्याचदा तिला विचारायचा पण प्रयत्न केला, पण ती काहीच सांगायला तयार नाहीये. परवा तिच्या ड्रॉवर मध्ये मला काही टॅबलेट्स मिळाले आणि आज काही मॅगझिन्स प्रेग्नन्सी विषयीची. हे सगळं काय हवी? तुला सगळं माहिती आहे, isn't it? What is it all about? अवी, 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 I am asking you something. अभी अशु प्रेग्नेंट है. अवी, पण हे कसं शक्य आहे? आणि तिने सगळं मला का नाही सांगितलं? अभी मला सुद्धा तिने अगदी अगदी आत्ताच सांगितलं. ती खूप घाबरत होती रे तुला की तू हे मूल तिला वाढवू देणार नाहीस. ऑफकोर्स. अगं अभी, या सगळ्यामुळे तुझ्या जीवाला किती धोका आहे माहिती आहे ना तुला? अभी मी खूप समजावलं तिला, बिलीव्ह मी. पण अरे मला तिच्या सुद्धा भावना कळतात अभी. बट ॲट व्हॉट कॉस्ट अवी? तिचं काही बरं वाईट झालं तर? मी तिच्या गायनॅकशी बोलली. ते म्हणालेत की 50% चान्सेस आहेत. 50%? कसले? हा, सगळं ठीक होण्याचे. ओ ग्रेट. म्हणजे 50% चान्सेस आहेत काहीतरी वाईट होण्याचे. हा, अरे तुम्हाला काय सगळी गंमत वाटली काय? तुला काय वाटतं मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला नसेल?
पण अभि अरे तिने मला जेव्हा सांगितलं तेव्हा सुद्धा खूप उशीर झाला होता. शी कांट टर्मिनेट हर प्रेग्नन्सी ना. आपण काही करू शकत नाही होत. आता आपल्या हातात फक्त तिची काळजी करणं एवढंच आहे. कूल डाऊन. आय डोंट यू अंडरस्टँड अभि. मी याशिवाय नाही राहू शकत का? अभि, काही होणार नाहीये तिला. अभि